नमस्कार मित्रहो, भीमभाष्य या माझ्या ऑडिओ व्हिडिओ पॉडकास्ट सिरीजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. भीमभाष्य या दृकश्राव्य महामालिकेमध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बहुआयामी प्रतिभेचे तब्बल 25 पैलू, तब्बल 25 आविष्कार मी आपल्यासमोर उलगडून दाखवणार आहे. या महामालिकेत 20 मिनिटाचा एक असे एकूण 54 एपिसोड्स, 54 भाग असणार आहेत. या दृकश्राव्य माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, त्यांचं कार्य, त्यांचं तत्वज्ञान आणि विशेष म्हणजे त्यांनी आपल्या भारत देशाबद्दल जे स्वप्न पाहिलं होतं ते स्वप्न मी आपल्यासमोर उलगडून दाखवणार आहे. चला तर पुढे जाऊया. वक्ता दशसहस्रेषु डॉक्टर आंबेडकर या पैलूच्या पहिल्या भागात म्हणजे एपिसोड 14 मध्ये डॉक्टर आंबेडकरांच्या आत्मनिवेदनपर भाषणांबद्दल मांडणी करण्यात आली होती. या एपिसोडमध्ये म्हणजे 19व्या एपिसोडमध्ये त्याच पैलूचा दुसरा भाग, ज्यामध्ये डॉक्टर आंबेडकरांनी आपल्या अनुयायांना मार्गदर्शन करण्यासाठी दिलेली निवडक 9 भाषणं सादर करण्यात येत आहेत. अर्थात यापैकी प्रत्येक भाषणाला त्या त्या काळात अस्पृश्य समाजाला भेडसावणाऱ्या ज्या मोठ्या समस्या होत्या त्या सगळ्या समस्यांचा संदर्भ आहे. मी सगळंच भाषण वाचून दाखवणार नाहीये, परंतु त्याचा जो गाभा आहे तो मी आपल्यासमोर मांडणार आहे. डॉक्टर आंबेडकरांचं पहिलं भाषण जे मी निवडलेलं आहे त्याचं शीर्षक आहे, सत्याग्रह करून आपण आपले हक्क प्रस्थापित केले पाहिजेत. हे भाषण महाड सत्याग्रहासंबंधी जी पहिली जाहीर सभा झाली होती, स्थळ होतं मुंबई आणि तारीख होती 17 सप्टेंबर 1927. म्हणजे जनआंदोलनाची सुरुवात करतानाचं पहिलं भाषण म्हणून मी हे भाषण निवडलेलं आहे. त्या भाषणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, आणि मी त्यांना उद्धृत करतो आहे, अस्पृश्यता हा आपल्यावरील कलंक नव्हे, परंतु आपल्या आई बहिणींवर कलंक आहे. कारण जे लोक स्वतःला स्पृश्य समजतात त्यांना असं वाटतं की माझी आई ही अस्पृश्य मनुष्याला जन्म देणाऱ्याच्या आईपेक्षा श्रेष्ठ आहे. परंतु खरे पाहू गेले असता असे आहे की दरेक स्त्री 9 महिन्यांनी प्रसवत असते, तेव्हा कोणतीही स्त्री दुसऱ्या स्त्रीपेक्षा श्रेष्ठ नाही. म्हणून जो दुसऱ्याला आपल्यापेक्षा कमी समजतो त्याला आपण योग्य धडा घालून दिला पाहिजे की मी कोणापेक्षाही कमी नाही. मनुष्य म्हटला की त्याचा धर्माच्या दृष्टीने हक्क सारखाच आहे. म्हणून आपणाला सत्याग्रह करून आपले हक्क प्रस्थापित केले पाहिजेत. अनकोट. मी निवडलेलं दुसरं भाषण आहे त्याचं शीर्षक आहे, जुन्या चालीरीती टाकून देऊन नव्या चालीरीती घालून देणे गरजेचे आहे. हे भाषण तर त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ऐन महाडच्या सत्याग्रहाच्या दरम्यानच केलेलं आहे. आणि हे महाडला केलेलं भाषण आहे, कारण सत्याग्रह महाडला झाला होता, 14 तळ्याचा संघर्ष. आणि त्याची तारीख होती 27 डिसेंबर 1927, ज्या दिवशी हे भाषण करण्यात आलं. आणि या भाषणाचा जे श्रोते होते ते पंचमंडळी होती. म्हणजे समाजातले ज्यांना नेते पण दिलेलं होतं त्या नेत्यांसमोर हे बोलत होते. परंपरेने चालत आलेले जे पंचमंडळी होती त्यांच्या सभेमध्ये ते बोलत होते. त्यावेळी ते म्हणाले, आणि मी त्यांना उद्धृत करतो आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना
मी उद्धृत करतो आहे, तुम्ही आपलं कर्तव्य ओळखा, काळ कोणता आला आहे हे ध्यानात घ्या आणि बदललेल्या परिस्थितीत आपल्याला काय केले पाहिजे याची जाणीव ठेवा. जुन्या चालीरीती टाकून देऊन नव्या चालीरीती तुम्ही घालून द्यावयास पाहिजे आहे. इतकेच नव्हे तर जिथे जिथे म्हणून या नव्या पद्धतीस लोक अनुकूल होणार नाहीत, तेथे तेथे बहिष्काराची मात्रा लागू करून त्यांना ताळ्यावर आणले पाहिजे. हे जर तुम्ही करण्यास तयार असाल तर तुमची वंश परंपरेची गादी आम्ही मान्य करू, व तसे जर तुम्ही केले नाहीत तर नवीन वळणाचे आणि नव्या धोरणाचे पंच नेमून तुमचा अधिकार काढून घ्यावा लागेल. अनकोट. मी निवडलेलं तिसरं भाषण जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ते मुंबईला केलेलं भाषण आहे. त्याचं शीर्षक आहे, याच जन्मी आणि याच काळी सर्वांगीण उन्नती करून घ्यावी. आणि मराठी गुजराती अस्पृश्य समाजाची जाहीर सभा मुंबईत होती. तारीख त्याची 2 फेब्रुवारी 1929 त्या दिवशी केलेलं हे भाषण आहे. त्याचा संक्षेपाने मी गाभा जो आहे तो सांगणार आहे. मी त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना उद्धृत करतो आहे. अस्पृश्य समाजाने आहे त्याच स्थितीत राहण्याची वृत्ती सोडली पाहिजे व इतर समाज जशी विद्या, अधिकार, संपत्ती मिळवण्यासाठी खटपट आणि प्रयत्न करतात त्याचप्रमाणे अस्पृश्य समाजानेही केले पाहिजेत. पुढल्या जन्मी आपलं कल्याण होईल अशा पोकळ वार्तांवर विश्वास न ठेवता या जन्मी व याच काळी आपली सर्वांगीण उन्नती करून घ्यावी. मानवी समाजात समानतेचा दर्जा प्रस्थापित करून घ्यावा आणि हिंदू समाजाला अस्पृश्यतेच्या पापातून मुक्त करावं. अनकोट. चौथं भाषण आहे, त्याचं शीर्षक आहे, गुलामगिरीच्या पद्धती नष्ट करून गलिच्छ चालरीतींना मूठमाती द्या. हे भाषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रत्नागिरी जिल्हा बहिष्कृत परिषदेच्या दुसऱ्या अधिवेशनात केलं होतं, जी चिपळूण, रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूण इथे भरली होती आणि तारीख होती 13 एप्रिल 1929. या भाषणाचा गाभा असा आहे, आपल्या देशात अत्यंत घाणेरडी अशी जी कामं आहेत ती ज्यांची त्यांनी न करता व ती व्यक्तिमात्रांच्या खुशीवर न ठेवता जी आपल्या समाजावर, जी आपल्या अस्पृश्य समाजावर सक्तीने लादण्यात आलेली आहेत त्या सक्तीला माझा विरोध आहे. आजच्या परिस्थितीत हीनत्वाचा ठसा एखादी व्यक्ती कितीही उच्च दर्जाला चढली तरी निघून जात नाही. हीनत्वाची भावना हाडीमांसी भिनलेली आहे तोपर्यंत आपला स्वाभिमान जागृत होणार नाही. जन्माप्रमाणे वागणं हाच तुझा धर्मपाळ अशी शिकवण अस्पृश्यांना दिली जात आहे. अशा परिस्थितीत या समाजात मोठा कर्तृत्ववान पुरुष निर्माण होणं अशक्य आहे. स्पृश्य जातीत जन्मलेली मुलं मुन्सफ, मामलेदार, वकील वगैरे का होतात? मराठी समाजातली मुलं पोलीस किंवा पोलीस अधिकारी का होतात? आणि अस्पृश्य समाजातली मुले अशी का? अस्पृश्य व स्पृश्य मुलांमध्ये भेद कशाने झाला? या सर्वांचं उत्तर एकच, आणि ते म्हणजे समाज परिस्थिती. घाणेरड्या परिस्थितीचं वातावरण अस्पृश्यांच्या मुलावर होत गेल्यामुळे गुलामगिरीची दीक्षा त्यांना प्राप्त झालेली आहे. ही परिस्थिती म्हणजे खुशीचा सौदा नव्हे. गुलामगिरीची पद्धत नष्ट करणे हे आमचं कर्तव्य आहे आणि याकरिताच आपल्या समाजातून अगोदर
गलिच्छ चालीरीतींना मूठ माती मिळाली पाहिजे. अगदी स्पष्टपणे सांगायचं तर स्वाभिमान शून्यतेनं जीवन कंठणे हे नामर्दपणाचे आहे. जीवनाकरता स्वाभिमान जागृत ठेवा. आपला आर्थिक तोटा असला तरी आपण प्रथम आपल्या कर्तव्याला जागलं पाहिजे. सुख किंवा लौकिक सहजगत्या मिळत नाही. टाकीचे घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही. डॉक्टर आंबेडकरांचं मी निवडलेलं 5वं भाषण जे आहे त्याचं शीर्षक आहे जुलुमाविरुद्ध बंड पुकारल्याशिवाय आपल्याला खऱ्या माणुसकीचे हक्क प्राप्त होणार नाहीत. हे भाषण हे अध्यक्षीय भाषण होतं. स्वाभिमान संरक्षक परिषद भरली होती नाशिक जिल्ह्यातल्या चित्तेगाव येथे. तारीख होती 26 मे 1929. त्या भाषणाचा गाभा असा आहे, अस्पृश्योद्धार वगैरे उद्धाराच्या गप्पा मारण्याचा समय आता निघून गेलेला आहे. आज प्रत्यक्ष स्वाभिमान जागृतीचा समय येऊन ठेपला आहे. अस्पृश्य समाजाच्या एकंदर परिस्थितीकडे पाहिलं तर त्यांच्या स्थितीबद्दल पूर्ण असमाधान दिसून येईल. जन्माने अस्पृश्य मानल्या गेलेल्या समाजात समावेश झाल्यामुळे उच्चवर्णीय समाज बांधवांपेक्षाही अंगी अलौकिक गुण असून देखील काही करता येत नाही. उच्चवर्णीयांनी उपस्थित केलेली परिस्थिती आपणास आपल्या स्वाभिमानपूर्वक ध्येयास किंवा कार्यास बाधक होत आहे. देवालय प्रवेश, तळी विहिरी इत्यादी ठिकाणी प्रवेश करण्यास अस्पृश्यांना मनाई केली जाते. त्यांच्यावर अत्याचार केले जातात. अशा हीन परिस्थितीतून मुक्त होण्यासाठी अस्पृश्य बांधवांनी आपला स्वाभिमान जागृत करून माणुसकीच्या हक्कासाठी निकराने हल्ला चढवला पाहिजे. हिंदू समाजाने निष्कारण आपला दर्जा हीन ठरवला आहे. हा हीनत्वाचा कलंक धुवून काढण्यासाठी मला हा स्वाभिमान जागृतीचा मार्ग योग्य असा वाटत आहे. एवढ्याच करता माझ्या बांधवांनो, स्वाभिमान जागृत ठेवा. आपणावर होत असलेल्या अन्यायी जुलुमाविरुद्ध बंड पुकारल्याशिवाय आपल्याला खऱ्या माणुसकीचे हक्क प्राप्त होणार नाही. अनकोट. मी निवडलेलं 6वं भाषण आहे त्याचं शीर्षक आहे भोळसट कल्पनांमुळे इहलोकातील खडतर आयुष्यक्रम कष्टमय झाला आहे. हे भाषण त्यांनी मुंबईला एका जाहीर सभेत केलं होतं. त्याची तारीख होती 9 ऑक्टोबर 1932. त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, मी त्यांना उद्धृत करतो आहे, मरणोत्तर मोक्ष प्राप्ती करता तळमळणारी वृत्ती किंवा काल्पनिक स्वर्गीय नंदनवनाकडे खिळलेली दृष्टी ही आजच्या परिस्थितीमध्ये आत्मघातकी आहे. इहलोकातील खडतर आयुष्यक्रम या भोळसट कल्पनांमुळे कष्टमय झालेला आहे. स्वपराक्रमाने पोषक अन्न मिळवणे, ज्ञानार्जनाची साधने अंकित करणे आणि इतर प्रकारे जीवितक्रम सुखकर करणे या जिव्हाळ्याच्या प्रश्नांकडे बहुजन समाज परांगमुख झाल्यामुळे सर्व देशाची उन्नती स्थगित झाली आहे. गळ्यातील तुळशी माला तुम्हास मारवाड्याच्या कैचीतून मुक्त करण्यास उपयोगी पडत नाही किंवा तुम्ही राम नामाचा जप करता म्हणून घरवाला भाड्यामध्ये सूट देत नाही किंवा वाणी आपले पैसे कमी करत नाही. तुम्ही पंढरीचे वक्तशीर वारकरी आहात म्हणून तुमचा मालक तुम्हाला पगारात वाढ देत नाही. समाजातील अत्यंत मोठा भाग या मूढ कल्पनामध्ये गढून गेल्यामुळे काही आपमतलबी माणसांचा कावा साधतो
ते तुम्हाला सर्वथैव नाडून आपला डाव साधतात, तेव्हा तुम्ही यापुढे तरी अत्यंत सावधगिरीने राहिले पाहिजे. 7व्या भाषणाचं शीर्षक आहे वंश परंपरेची कामं सोडून शिक्षणाची कास धरा. हे भाषण मुंबई कृषी समाजाच्या वतीनं डॉक्टर आंबेडकरांना जे मानपत्र द्यायचा समारंभ होता, मुंबईमध्ये तो समारंभ झाला. त्याची तारीख होती 28 ऑक्टोबर 1932. त्यावेळी मराठीमध्ये केलेलं हे भाषण आहे. त्या भाषणामध्ये एके ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, आणि मी त्यांना उद्धृत करतो आहे, दुसरी एक महत्वाची पण अगत्याची सूचना मी आपणाला देतो की मी सहभोजन व मंदिर प्रवेश यांच्या विरुद्ध नाही, पण या प्रकाराने आपणास राजकीय हक्क मिळणार नाहीत. आपणाला संसार चालवण्याची आवश्यकता आहे. भाकर, अंगावर कपडा, राहावयास चांगली जागा आपणास पाहिजे. ज्याप्रमाणे उच्च वर्गाचे हिंदू लोक आपल्या मुलांना शिक्षण देतात, त्याचप्रमाणे आपणही आपल्या मुलांना शिक्षण देण्याची फार जरुरी आहे व त्यांच्याप्रमाणे आपणही सर्व प्रकारच्या सरकारी नोकरीत शिरण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हे जर आपण केले तरच आपला उद्धार होईल, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. बाबासाहेब आंबेडकरांचं मी निवडलेलं 8वं भाषण आहे. त्याचं शीर्षक आहे जे झगडतात तेच पुढे येतात. हे भाषण मुंबईला झालेल्या एका जाहीर सभेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं भाषण आहे. त्याची तारीख नेमकी उपलब्ध नाही, परंतु फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये 1933 साली केलेलं हे भाषण आहे. त्या भाषणाचा गाभा असा आहे, अस्पृश्यता निवारणासाठी गेल्या 2000 वर्षात सध्या होत आहेत तेवढे ठोस प्रयत्न झाले नव्हते. अस्पृश्य समाजाची आता पुरेपूर खात्री पटली आहे की स्वराज्याची मागणी आणि हिंदू समाजाचं ध्येय धोरण यांची पूर्तता अस्पृश्य समाजाच्या पाठिंब्याशिवाय होऊ शकत नाही. हिंदू समाज तुमच्यासाठी जे करू पाहतो आहे ते दयाबुद्धी नव्हे आणि मेहरबानी देखील नव्हे, त्यामागे त्यांचे स्वतःचे देखील हित सामावलेले आहे. आपल्या चळवळीचे उद्दिष्ट आहे ते जुलूम, अन्याय आणि चुकीच्या परंपरा यांच्या विरुद्ध संघर्ष करण्याचं, साऱ्या विशेष अधिकारांचं निर्मूलन करण्याचं आणि संत्रस्त झालेल्या लोकांना गुलामगिरीतून मुक्त करण्याचं. आपल्या निरंतर संघर्षामुळे आपल्या ध्येयाला आता व्यापक मान्यता मिळते आहे. डॉक्टर आंबेडकर पुढे म्हणतात, आणि मी त्यांना उद्धृत करतो आहे, मेलेल्या गुराढोरांचं मांस खाण्याचं सोडून द्या. लोक मला विचारतात, मग आम्ही खायचं तरी काय? उत्तरादाखल मी तुम्हाला प्रतिप्रश्न करतो की एखादी शीलवान स्त्री हलाखीची परिस्थिती उद्भवली म्हणून वेश्या व्यवसाय करील का? तिच्याकडे स्वाभिमान असतो. या जगामध्ये स्वाभिमानाने जगायला शिका. या जगात आपण काहीतरी करून दाखवायचेच अशी महत्वाकांक्षा सदैव तुमच्याकडे असली पाहिजे. लक्षात ठेवा, जे झगडतात तेच पुढे येतात. तुमच्यापैकी काही जणांचा चुकीचा समज असा आहे की ते कधी पुढे येऊ शकणार नाहीत. पण लक्षात ठेवा, निराशेचं अंधार युग आता सरलं आहे. नव्या युगाला सुरुवात झाली आहे. तुम्हाला आता राजकारणात आणि विधिमंडळात सामील होता येत आहे. त्यामुळे कुठलीही गोष्ट आता अशक्यप्राय उरलेली नाही. अवतरण संपलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या भाषणांमधून आपल्या अनुयायांना जे मार्गदर्शन केलं होतं, त्या भाषणांपैकी 9वं भाषण आहे. त्याचं शीर्षक आहे
लोकांच्या धर्मभोळेपणाचा फायदा घेणाऱ्यांपासून सावध राहा. त्याचा गाभा जो आहे, हे जवळजवळ पूर्ण भाषणच मी वाचून दाखवणार आहे, मात्र काही कमी गोष्टी सोडून. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, आणि मी त्यांना उद्धृत करतो आहे, दुसऱ्याला ईश्वर बनवायचं आणि आपल्या उद्धाराचा भार त्यांच्यावर टाकायचा, ही भावना तुम्हाला कर्तव्य परांगमुख करणारी आहे. या भावनेला जर का चिकटून बसलात तर तुम्ही प्रवाहाबरोबर वाहणारे लाकडाचे ओंडके बनून तुमच्या अंगी वास करत असलेली शक्ती निकामी ठरेल. डॉक्टर आंबेडकर पुढे म्हणतात, आज आपण दीनावस्थेमध्ये पोचलेलो आहोत. त्या स्थितीतून बाहेर पडून तुमचा उद्धार करून घ्यायचा असेल तर तुम्ही या कल्पनांना अजिबात फाटा दिला पाहिजे. तुम्ही सर्वांनी, स्त्री पुरुषांनी खात्री बाळगली पाहिजे की तुमचा उद्धार करण्यास दुसरा कोणीही येणार नाही किंवा तो मीही करणार नाही. परंतु जर मनात आणाल तर तुमचा उद्धार तुम्हीच करून घ्यायला समर्थ व्हाल. तुमची परिस्थिती पालटण्यास, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुढे म्हणतात, आणि मी त्यांना उद्धृत करतो आहे, तुमची परिस्थिती पालटण्यास, तुमचा उद्धार करून घेण्यास आता तुम्हाला एकच उपाय आहे, तो म्हणजे राजकारण, कायदे करण्याची शक्ती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शेवटी म्हणतात, यापुढे, मी त्यांना उद्धृत करतो आहे, यापुढे आपल्या देशात जो लढा चालू राहणार आहे तो ब्रिटिश लोक आणि हिंदुस्थानातील लोक यांच्यात चालू राहणार नसून आपल्या देशातलेच पुढारलेले लोक आणि मागासलेले लोक यांच्यामध्ये चालणार आहे. तुम्ही कदाचित असं म्हणाल की मागासलेला वर्ग बहुसंख्याक आहे म्हणून त्यास पुढारलेल्या वर्गापासून भीती बाळगण्याचं काही कारण नाही. परंतु तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे की एखादा समाज बहुजन समाज आहे एवढ्यावरच भागणार नाही. जर तो जागृत, सुशिक्षित, स्वाभिमानी असेल तरच त्याचे सामर्थ्य वाढेल. नाहीतर गिरणीच्या मालकानं किंवा एखाद्या श्रीमंत सावकारानं तुम्हाला लाचलुचपत दाखवली आणि त्यासाठी तुमची मतं त्यांना विकली तर तुमच्या समाजाचे वैशिष्ट्य नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुढे म्हणतात, आपल्या समाजाला काहीतरी वैशिष्ट्य आहे ही भावना नेहमी जागृत ठेवली पाहिजे. तसेच आपापसातले मतभेद दूर करून आपण आपले संघटन वाढवले पाहिजे व परिस्थितीचे ज्ञान करून घेतले पाहिजे. डॉक्टर आंबेडकरांच्या या सर्व भाषणांमधून आपल्या अनुयायांना मार्गदर्शन करणाऱ्या सुरुवातीच्या काळातल्या या सर्व भाषणातून जो सारांश दिसतो तो काय आहे? मला असं वाटतं की या सगळ्या भाषणांमधून परिस्थितीप्रमाणे बदलण्याचा सल्ला त्यांनी दिलेला आहे. अस्पृश्य समाजाला आपला स्वाभिमान जागृत करण्याचा सल्ला त्यांनी दिलेला आहे. त्यांना संघर्षाची प्रेरणा दिलेली आहे आणि त्यासाठी योग्य ती मानसिकता तयार होण्याच्या दिशेने कसं जायला पाहिजे याचं दिग्दर्शन केलेलं आहे. आणि त्याचबरोबर धीर सोडू नका आणि संघर्ष चालू ठेवा असा सल्ला त्यांनी दिलेला आहे. मित्रहो, आजचं हे सत्र आपण इथेच थांबूया. परंतु जाण्यापूर्वी आपल्या सर्वांना विनंती की जर ही ऑडिओ व्हिडिओ पॉडकास्ट सिरीज जर तुम्हाला आवडली असेल तर ती लाईक करा, ती शेअर करा आणि ती सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया लवकरच. तोपर्यंत धन्यवाद. नमस्कार.